उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, नुकताच कालपर्यंत जगात, राज्यात, देशामध्ये श्री स्वामी समर्थ अखंड जप यज्ञ नामसप्ताह त्याचा सांगता समारोह काल रोजी करण्यात आला. राज्यात सर्वच ठिकाणी अत्यंत उत्साहात सर्वांनी, भाविकांनी, सेवेकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. खूप मोठ्या प्रमाणात श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती वाचन, विविध यज्ञाचं वाचन, हवन, पठण या सर्वच सेवेमध्ये सर्वांनी मनापासून सेवा केलेली आहे. आणि प्रति गुरुवार रविवार या पुण्यभूमीत या प्रधान केंद्रामध्ये जनता दरबार भरवला जातो. गुरुवार आणि रविवार जगातून, देशातून, राज्यांच्या सीमारेषा ओलांडून असंख्य भाविक स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी येतात आणि या ऊर्जेचा लाभ घरपोच घेऊन जातात. म्हणून आपण स्वामींनी आपणाला बोलवलेलं होतं म्हणून आपण आलेला आहात. तथापि या कार्याच्या अंतरंगाकडे आपण थोडं अभ्यासक म्हणून बघावं, उपासक म्हणून बघावं, प्रचारक म्हणून बघावं आणि प्रसारक म्हणून बघावं. या कार्यातून नवी पिढी, या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी म्हणून संबोधली जावी म्हणून आत्ताच आमच्या गुरुजींनी तारीख 24 ते 27 या काळात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अखिल महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संस्कार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्यामध्ये राज्यातले सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी, सर्व पालक, संबंधित सर्व शिक्षक, विद्यार्थी, जनतेतील सर्व क्षेत्रातील दिग्गज या उपक्रमाला 4-5 दिवस हजेरी लावणार आहेत. हा कार्यक्रम दिवसरात्र चालू राहणार आहे. जागा पुरणार नाही. सुमारे 100 एकर जागेमध्ये हा उपक्रम प्रत्येकाला बघायला विनामूल्य, त्याला तिकीट नाही, पण फार मोठं प्रदर्शन त्या 100 एकर जागेवर केलेलं आहे. एकदा मनुष्य कुणी त्यात पालक गेला, बाहेर निघेपर्यंत त्याला त्या ज्ञानाच्या पानपोईचं पूर्ण आकलन आणि आचरण करण्याला संधी मिळालेली आहे. म्हणून उद्या 10वी 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर करिअरचा प्रश्न आहे. त्यांच्यासमोर उद्योग करावा, नोकरी करावी, शिक्षण करावं या संदर्भातली संक्षिप्त माहिती त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. हा जरा मोठा कार्यक्रम आहे. ज्यांना जेवढे दिवस शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी येण्याचं करावं. मराठवाड्यातील सर्वांनीच यावं. लाखो जणांना रोज ही ज्ञानाची पानपोई आपली वाट बघते आहे. म्हणून आपण येण्याप्रमाणे त्यात आज हजेरी लावावी. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी या निमित्तानं राज्याच्या 36 जिल्ह्यात या उपक्रमाचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वांपर्यंत पोचवावं. सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे सर्व गुरुजनांनी त्या उपक्रमाला हजेरी लावावी. म्हणजे त्याप्रमाणे आपणाला प्रत्येक जिल्ह्यात तसे उपक्रम राबवता येते. राज्याच्या 36 जिल्ह्यात राबवता येते. ते पॅटर्न आपल्याला खूप सोपं होणार आहे.
तेच पॅटर्न कुठल्याही जिल्ह्यात वापरलं तरी प्रत्येकाला त्याचा लाभ होणार आहे. पुढील पिढ्यांना करिअरच्या दृष्टीनं हे अमोल अशी त्यांना भेट आहे, ही पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपल्यामध्ये पाठोपाठ प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यावा आणि इतरांना उपकृत करावं. आणि हे सारे उपक्रम विनामूल्य आहेत हे पहिलं आपण इतरांना सांगावं. इथे त्याचा कुठलाही मोबदला घेतला जात नाही आणि जे कोणी घेत असतील बाहेर ते या मार्गाचं नाव त्यांनी वापरू नये, त्यांचा काहीही संबंध नाही हे पण आपण इतरांना सांगता आलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या सर्व बाबी जनतेपर्यंत सांगाव्यात. प्रश्न उत्तर विभागातून निर्माण होणाऱ्या मानवी समस्येचं निराकरण आपणाला पेपर दिले जातात आणि त्या पेपरवर आपल्या समस्येची उत्तरं पाठमोऱ्या भागामध्ये लेखी स्वरूपात दिली जातात आणि सोडवलेले जे पेपर आहेत ते उभे असणाऱ्या प्रतिनिधींकडून शंका समाधान आपण करून घ्यावं. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत आपण जागा सोडू नका. त्यांना विचारून घ्या, एकदा नाही 4 वेळा विचारा. अशी सोय जगात कुठल्याही आध्यात्मिक पातळीवर केली जात नाही. म्हणून आपणाला ही मोठी नामी संधी, सेवामूल्य संधी या कार्यानं उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा आपण कृपया लाभ घेताना पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी देखील हा एक सामाजिक कौटुंबिक उपक्रम जनतेपर्यंत पोचवायचा आहे. आज प्रत्येकासमोर, पाल्यासमोर मुलामुलींचा विवाह ऐरणीवर आहे. अनेक पालक लोक हताश झालेले आहेत आणि त्यातले त्यात एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, सर्वात अवघड मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली घराचं घर पण राहणार नाही हे आपणाला माहीत आहे. म्हणून आपण योग्य पद्धतीत ती निवड कशी करावी, त्याला ऋणानं बंध कसे असावेत, अगदी उतावीळ आणि अवखळ बुद्धीनं विवाह जमू नयेत, त्याचा जो शास्त्रधार आहे तो आचरणात आणून आपण पुढील विचार करावा. कारण लग्न हा एक जीवनातला महत्त्वाचा संस्कार आहे, तो एकदाच होत असतो. त्या दृष्टीनं आपण त्याकडे बघावं. हा काही प्रासंगिक करार नाही आणि अवखळ बुद्धीनं आजपर्यंत जेवढी विवाह झाली आहे बऱ्यापैकी घटस्फोट फारकती झालेले आहेत आणि त्याचं प्रमाण खूप मोठ्या आकड्यावर पोचलेलं आहे. म्हणून विवाह मंडळानं काही नियम लावलेले आहेत. त्या नियमाचं कृपया आपण पालन करावं आणि पुढचं पाऊल टाकताना जे घटस्फोटित भगिनी मुली आहेत, विदुर मुलं आहेत, त्यांना योग्य जोडीदार शोधण्याचंही काम विवाह मंडळ करतं आहे. हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं क्रांतिकारक पाऊल आहे. देशामध्ये अनेक विचारातून आत्महत्येपर्यंत माणसं टोकाला जाण्याची जी कारणं आहेत ती आपण कृपया यातून विवाह मंडळातून समजून घ्यावी. अजून पुढचं पाऊल या कार्यानं विवाह मंडळातून टाकताना जे विकलांग आहे, दिव्यांग आहे, एकटेपणानं आयुष्य जगतात, त्यांना योग्य जोडीदार देण्याचं सुद्धा विवाह मंडळानं सुचवलेलं आहे. म्हणून परवा 2 महिन्यापूर्वी कृषी महोत्सवात सुमारे विकलांग जोडपी 18 लग्न लावून दिले, बिना पैशानं, बिना हुंड्यानं. त्यांना योग्य जोडीदार देऊन
त्यांचं कौटुंबिक जीवन योग्य दिशेनं आज वाटचाल करत आहे आणि उर्वरित 1100 असणाऱ्या विकलांगांची उपवर नोंदणी चालू आहे. ते पण ह्या महिन्या 2 महिन्यात फायनल होऊन जातं. म्हणून त्या दृष्टीनं एवढ्यावर काम थांबलं नाही तर आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न आहेत. हे कोण करणार नाही, ते आपल्याला करावे लागणार आहे. म्हणून ह्या ज्या सामाजिक सामुदायिक बांधिलकी जी आहेत ही अन्यत्र कोण स्वीकारत नाही. ती फक्त या कार्यातून जो हाडाचा सेवेकरी आहे आणि जो सेवेकरी आहे त्यालाच हे समजेल, अन्य जणांच्या लक्षात सुद्धा येणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण सेवेकरी व्हा, हा त्याचा अर्थ आहे. सेवेकरी होताना मगाशी बरेच हात वरती आले. आपण ती आचारसंहिता कृपया तिचं पालन करावं. आहाराविहारादी नियम पाळावेत. शाकाहारी राहावं. परान्न वर्ज्य करावं. ज्या घरी काही खाणंपिणं वेगळं चालतं त्या घरचं पाणीसुद्धा पिऊ नका, नाही तर तुमचं पुण्य त्याला जाईल आणि त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसेल आणि तुम्ही उद्या म्हणाल आम्ही एवढी सेवा केली आणि आम्हाला काहीच फळ मिळालं नाही, असं तुम्ही नक्की म्हणाल. परंतु जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. जो पथ्य सांभाळणारा असेल त्याला मात्र त्याच्या अनुभूती स्वामी ताबडतोब देतात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. आणि भगिनींनीसुद्धा हे सर्व पावित्र्य पालन, जुन्या भगिनींनी सांगितलेलं पावित्र्य पालन कृपया करावं. मासिक धर्माचे नियम पाळावेत आणि ते जर पाळले तरच त्याची अनुभूती येते. नाही पाळले तर त्याचे दोष निर्माण होऊन केलेली सेवेचं फळ मिळत नाही. म्हणून आपणाला अगदी स्पष्टपणे आमच्या भगिनींनी पुढील पिढ्यांना हे अवश्य सांगावं. विवाह मंडळातून आपणाला खूप काम पुढे न्यायला एक नामी संधी आहे. गावोगावी आपण विवाह मंडळं उभी करावीत आणि अनेक जण जे हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत, त्यांना योग्य जोडीदार देण्याचं सुचवण्याचं काम आपण यातून करून तो दुवा आपण घ्यावा, हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी देखील आपला परिचय द्यावा आणि आगामी कृषीत बरंच काही वाढून ठेवलेलं आहे निसर्गानं. आसमानी सुलतानी संकट एप्रिल अखेर मेच्या पहिल्या आठवड्यात आहेत. त्यात वादळ आणि भूकंपाचा समावेश आहे. म्हणून याज्ञिकी प्रतिनिधींनी इथे त्याची सोय केलेली आहे की मारुती रायाचा वादळ ध्वज इथे भगव्या कपड्याचा दाखवत आहेत. तो वादळापूर्वी आपण 5 मिनिट आधी लावला आणि त्याखाली बसून हनुमान चालिसा किंवा मारुती रायाची स्तोत्र मंत्र वाचली. मोजून 4 मिनिटात वादळ थांबतं. का? मारुती राया हे वायुपुत्र आहेत, हे आपणाला माहीत असावं. तर भुवनेश्वरून ओरिसातून हे भूकंप थांबवण्याचं यंत्र आणलेलं आहे. आगामी काळात 8 ते 10 रिश्टर भूकंप होणार आहेत, म्हणजे काहीच राहणार नाही. परंतु भूकंप होतील हे यंत्र लावल्यानं त्याची तीव्रता कमी होईल. 8चा भूकंप 2वर येईल आणि त्यामुळं वित्त आणि मानवहानी होणार नाही. भूकंप होणार आहे ते अटळ आहे, परंतु मानव आणि वित्तहानी टाळण्यासाठी आपण त्याचा कृपया उपयोग आणि वापर करावा, हे कळकळीचं आव्हान आपणाला केलेलं आहे. म्हणून येणेप्रमाणे आपण या सर्व बाबी करण्याचं, समजून घेण्याचं करावं. या कृषी आणि याज्ञिकी प्रतिनिधीद्वारा आपल्याला खूप काही सूचक अशा बाबी वेळेपूर्वी करण्याला एक नामी संधी आहे. पुढचा विभाग या ठिकाणी
डॉक्टर लोक आलेले आहेत इथे प्रति गुरुवार रविवार असाध्य आजाराला घेऊन रुग्ण येतात. त्यात कॅन्सरचा समावेश आहे आणि कॅन्सर 100% बरा करता येतो अशी दवा इथे उपलब्ध आहे. त्यात सप्तरंगीचा समावेश आहे, सप्तरंगी काढ्याचा समावेश आहे. त्यामुळं पूर्ण कॅन्सर बरा होऊ शकतो आणि ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी त्याची संजीवनी आहे. तर ज्यांच्या पोटात कुठे गाठ आहे कॅन्सरची असेल किंवा कोणतीही असेल ती निवारण करण्याचं सामर्थ्य या वेखंडात आहे. म्हणून आपण हा वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून आपण जर तो प्राशन केला तर साधारण 3 आठवड्यामध्ये त्या गाठी नष्ट होतात, त्याचं पाणी होऊन जातं. कुठलीही शस्त्रक्रिया केमो करण्याची आवश्यकता नाही. म्हणून बिना केमो, बिना शस्त्रक्रिया आणि बिना वेदना कॅन्सर बरा करण्याला ही एक संधी आहे. फक्त त्याचे पथ्य आहे ते आपण पाळा. पथ्य आहेत, मका चालत नाही, वांगी चालत नाही, उडीद चालत नाही, बाजरी चालत नाही आणि हिरवी मिरची चालत नाही. एवढ्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या तर या औषधानं कॅन्सर 100% बरा होतो. हे आपण रुग्णांना सांगा. आणि जे निरोगी लोक इथे बसलेत त्यांनीसुद्धा या वस्तू टाळायला सुरुवात करा, म्हणजे हा आजार तुमच्यापर्यंत पोचणार नाही. पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, महाराष्ट्रात असं एकही घर नाही की तिथे वांगी आवडत नाही. अन्य ठिकाणी वांग्याच्या पार्ट्या चालतात तर तुम्हाला माहीत आहे. म्हणून वांगी वर्षातून कृपया एकदाच खा, ते म्हणजे चंपाषष्ठी. एरवी त्याची सवय लावून घेऊ नका, नाहीतर डॉक्टरला तुमचं कमवलेलं सारं धन डॉक्टरांकडे जाईल आणि तुम्हाला त्रास भोगावा लागेल. म्हणून जिभेवर नियंत्रण हे डॉक्टरांना उत्तर आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन वास्तूपण अबाधित ठेवायचं आणि वास्तू अशी पवित्र असावी, अशी स्वच्छ असावी की डोकं टेकल्याबरोबर त्याला 5-6 घंटे झोप आली पाहिजे रात्री. अर्थात इथे सारे श्रीमंत लोक येऊन बसलेले आहेत की ज्यांना 5-6 घंटे झोप येते. परंतु जगात जे खूप मोठे श्रीमंत लोक आहे, रात्री 3-3 वाजेपर्यंत झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना झोपा येत नाही, ते श्रीमंत नाहीत. त्यांच्यापेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. जे मनानं श्रीमंत आहे, माणुसकीनं श्रीमंत आहे, त्यांच्या बाबतीत हा मुद्दा आहे. म्हणून आपणाला वास्तुविषयक जे धोरणात्मक ज्या काही बाबी आहेत त्या ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथानं आपणासमोर मांडलेल्या आहेत. त्याची पानं चाळा आणि त्याप्रमाणे तोडफोड न करता उपाययोजना करा. बऱ्याच कुटुंबामध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी आहेत, तुटलेल्या चपला आहेत, फाटलेले कपडे आहेत, अडगळ सामान आहे. ही अडगळ सामान काय करतं? अनावश्यक कर्ज डोक्यावर वाढवतं आणि आजारपण घरात आणतं, दवाखाना चालू. म्हणून या साऱ्या बाबी आपण डोळस पारदर्शक बुद्धीनं त्याचा योग्य तो विचार करावा, हे कळकळीचं आवाहन. घरात बऱ्याच भगिनींच्या किचनला काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे. इथे बसलेल्या ज्या भगिनींच्या घराला काळ्या रंगाचा कडप्पा लावलेला आहे त्यांनी हात वरती केला तर त्यांना उपाय सांगता येईल. धन्यवाद. घाबरून जाऊ नका. घरी गेल्यावर त्या काळ्या रंगाला ऑइल पेंट असा मारा, पिवळा किंवा पांढरा, त्याचा रंग बदलून जाईल. रंग बदलला, विषय संपला. म्हणून आपणाला अत्यंत सोप्या पद्धतीत तोडफोड आणि अनावश्यक खर्च न करता उपाययोजनेद्वारे हे वास्तू अवघड शास्त्र सोपं करून सांगितलेलं आहे. फार तर फार हा ग्रंथ घेऊन जातो, तुम्ही चाळा, बघा, वाचा.
त्यात ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून वाचन संस्कृतीला आपण चालना द्यावी आणि रोज थोडंफार 4-2 पानं आपण चाळावेत, वाचावेत फावल्या वेळेत. ते टी व्ही बघण्यापेक्षा, वेळ मोबाईलमध्ये वाया घालवण्यापेक्षा आपण वाचनशक्ती वाढवावी. हल्ली लहान मुलंसुद्धा सर्रास मोबाईलचा वापर कितीतरी घंटे करतात. पण परवा अमेरिकेनं सांगितलं जे खूप मोबाईलचा वापर अनाठायी करतात त्यांना ब्रेन हॅमरेज किंवा ब्रेन कॅन्सर होतो हे ठरलेलं आहे. म्हणून जेवढं सोपं तेवढं अवघड आहे. त्या गोष्टी प्रमाणात त्याचा वापर करावा हे त्यातला सिद्धांत आहे. म्हणून मोबाईलचा कमीत कमी वापर आपण करावा हे कळकळीचं आव्हान आहे. ते खेळण्यासाठी किंवा अन्य कामासाठी त्याचा उपयोग करू नये. फक्त संवाद संदेश साधण्यासाठी त्याचा कमीत कमी वापर करावा हे कळकळीचं आव्हान आहे. इथे सुद्धा अनेक लोक त्या अध्यात्म सोडून देतात, सेल्फ्यान फोटो काढत बसतात. हा अक्षम्य अपराध आणि गुन्हा आहे. स्वामींनी सुद्धा 1875 सालची गोष्ट आहे. कोडॅक कंपनी नुकतीच त्यावेळी फोटो काढण्याची निघाली आणि अक्कलकोटला आली. अक्कलकोटला आल्यावर स्वामींना न विचारता फोटो स्वामींचा काढला. स्वामींची अनुमती नव्हती. प्रथम फोटो काढल्याबरोबर गणपतीचं चित्र आलं स्वामींऐवजी. दुसरं काढलं रामाचं आलं. तिसरं काढलं कृष्णाचं आलं. मग मात्र ते हरलेलो. आपण स्वामींचं चित्र काढतो आणि यात भलतीच चित्र यायला लागले. मग त्याने लोटांगण घातलं. त्या कोडॅक कंपनीचा कर्नल ऑलकॉट हा तिथे स्वतः उभा होता. मग त्यानं स्वामींवर अमेरिकेत आय सॉ ए गॉड इन अक्कलकोट थिओसॉफिकल सोसायटी ऑफ न्यूयॉर्क या ग्रंथामध्ये हे सारं वर्णन आलेलं आहे. म्हणून तुम्ही शहाणे असाल तर या परिसरात फोटो, सेल्फी, मोबाईल तुम्ही वापरू नका. तुमचं पुण्य वाया जाईल. हे कळकळीचं आव्हान आहे. आणि आमचे लोक सारखे सांगतात पण लोक त्यांचं ते चालूच असतं. म्हणून कृपया ह्या परिसराला ही जी काही बंधनं आहेत ती आपण सहानुभूतीनं, संयमानं पाळण्याचं करावं. अनाठायी मोबाईलचा वापर टाळावा. आपलं आरोग्य अबाधित ठेवावं असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. विषयांतर न करता पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञांनंतर कायदेशीर सल्लागार आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. ज्यांना केंद्रासंदर्भात, कानून संदर्भात काही शंका समाधान आहे त्यांनी या आमच्या प्रतिनिधींशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधावा. त्यांचे अडलेली कामं विनामूल्य मार्गी लावण्याचं काम ते करतील. तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी सोबत आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय द्यावा. आणि त्यांच्यासोबत देखील प्रशिक्षण प्रतिनिधी आहेत, सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आहेत, गोवंश प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत. हे सारे 8ही प्रतिनिधी याज्ञिकींसह आलेले आहेत. म्हणून यांच्याकडून आपणाला शंका समाधान या विभागाचं करून घ्या. ते मोफत काम करायला तयार आहेत. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेली आहे. आणि आता परवा अक्षय तृतीया आहे बघा, 19 तारखेला मातोश्री पार्वतींचा हा सण आहे. आणि 4 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. तुम्ही चैत्र पाडवा बघितला, अक्षय तृतीया बघणार आहात, दिवाळीचा पाडवा आणि विजयादशमी हे आपणाला माहीत आहे. हे अर्धे मुहूर्त नाहीत, हे पूर्ण मुहूर्त आहेत. त्या दिवशी आयोजकांनी पंचांगसुद्धा उघडायचं काम नाही.
चांगल्या कामासाठी, म्हणून तो दिवस चांगला आहे. तथापि आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेल्या आहेत इथे बसलेल्या नव्या भगिनी. एक, कुटुंबातली व्यसनाधीनता बंद होण्यासाठी काही उपाय आहे का? आहे. हे शंकराची पिंड आणि रुद्रयंत्र आहे. यावर घरचे घरी पाण्याचा जर तुम्ही महिम्न म्हणून अभिषेक केला आणि ते तीर्थ संबंधितांना दिलं, महिन्याभरात सारी व्यसनं सुटून तुमचे घरातल्या मुलांचं सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतील आणि मांसाहारसुद्धा बंद करतील. हे घरच्या घरी करण्याचे उपाय आहे. दुसरं, डोक्यावर वाढणारं कर्ज. नाव आहे श्रीयंत्र. हा अधिकार स्त्रियांना मातोश्री पार्वतीनं दिलेला आहे. ज्यांच्या घरी श्रीयंत्र आहे आणि इथे बसलेल्या अनेक भगिनी श्रीयंत्राच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत, तिथे मात्र लक्ष्मीची कृपा आणि समृद्ध अवस्था निर्माण होते. डोक्यावर कधीच कर्ज राहत नाही, त्याला श्रीयंत्र म्हणतात. म्हणून आमच्या साऱ्या भगिनी या श्रीयंत्राच्या अभ्यासक आहेत. प्रति पौर्णिमेला या श्रीयंत्राचं तर पूजन करतातच रोज, पण स्वतः सत्यनारायण करतात. एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद 3 सुपाऱ्या पाटावर मांडतात, ते श्रीयंत्र तिथे ठेवतात आणि मराठी 5 अध्याय पोथी वाचून स्वतः सत्यनारायण करतात. तथापि इथे बसलेल्या ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करत असतील त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत, परंतु ज्यांचे हात वरती नाही त्यांना लक्ष्मी कशी मिळेल? त्यांना कोण सांगेल? आपणाला सांगावं लागणार आहे. म्हणून हातवर असणाऱ्या भगिनींनी हात वरती नसलेल्या भगिनींना कृपया हा संदेश पोचवा, सांगा. सांगणाराचंही भलं होतं, त्यालाही त्यातलं काही टक्के पुण्य मिळतं की. भला करो भला होगा. तुम्ही जर सांगितलं तर 50% पुण्य तुम्हाला मिळेल सांगणाराला. म्हणून सांगताना सुद्धा अशी भाषा वापरावी की काही टक्के तुम्हाला ते पुण्य खात्यावर जमा न सांगता. म्हणून ही आचाराची, विचाराची देवाणघेवाण आहे, ही शिदोरी आहे. इथे आलं तर आपण हे ज्ञान, हे पानपोईचं सर्वांपर्यंत पोचवावं, पानपोईप्रमाणे. असोच वेळेला विराम करण्यापूर्वी आपण मराठी अस्मितेत सगळ्याच भगिनींनी काम करावं, अपवाद कोणी असू नये. आणि या नामसप्तामध्ये आपण चंडीयाग केला, अजूनही चालू आहे, तो संपलेला नाही. देशात युद्ध, जगात युद्ध सदृश स्थिती मिटलेली नाही. केव्हा उपाळून येईल वरती सांगता येत नाही. ती पूर्ण बंद होईपर्यंत सकाळपासून तुम्ही प्रारंगणामध्ये आमचे प्रतिनिधी प्रत्यंगिरा मंत्र तुमच्याकडून मुखोद्गत करून घेत होते. घरी गेल्यावर तुम्ही भगिनींनी जगातलं युद्ध थांबण्यासाठी आणि जगात शांतता नांदण्यासाठी दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक वाच आणि ओवीला जर तुम्ही प्रत्यंगिरा मंत्र म्हटला, त्याची फळं तुम्हाला वैयक्तिक, सामुदायिक आणि राष्ट्र लेवलला चांगलीच मिळतील, यात अजिबात दुमत नाही. म्हणून आपण त्यात कृपया भाग घ्यावा, हे कळकळीचं आव्हान आहे. तुम्ही सगळ्या भगिनींना सांगा. हिंदू असतील तर नवल नाही, ज्या देशात सगळ्याच जातीचे लोक आहेत, विचाराचे लोक आहेत, त्यांना सांगा. तुम्हाला देश टिकवायचा असेल, धर्म टिकवायचा असेल, संस्कृती टिकवायची असेल तर भगवतीचे पाय धरावं लागते, अन्य दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण फावल्या वेळात जो तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत करा. वेळेचं बंधन नाही, पण आपण करा, तरच आपण सुरक्षित राहू. आणि गेली 2 महिने समर्थ सेवेकरी परिवारातील आमच्या भगिनी, त्यांना झोप नाही, शांत बसल्या नाहीत. युद्धाच्या काळात त्यांनी प्रत्यंगिरा मंत्र लावून सप्तशती केला. समजा केला नसता तर आज गॅस, इंधन या देशाला मिळालं नसतं.
त्याचे काय परिणाम झाले असते ते ज्योतिषांनी सांगू नये, तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपणाला हा देश तसा परावलंबी आहे. या देशात स्वतःचं सर्व गोष्टी नाहीत. इंधन स्वतःचं नाही, गॅस स्वतःचा नाही. एवढ्या 150 कोटी लोकांना परावलंबत्व येऊ नये म्हणून आईचे पाय धरल्यानं काय बिघडलं. म्हणून आपण सप्तशतीचे पठन वाचन करून भगवतीची भारत मातेची सेवा केली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरणारी आहे. खूप तपशिलात न बोलता वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना हात जोडून प्रार्थना करून आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आगामी काळामध्ये भूकंप आहे, तिसरं महायुद्ध आहे आणि यात अजून काही वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत. तथापि प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी 11 माळा जप जो वहीवर लिहीन, 11 किंवा 33 माळा, तेवढ्यावर आपल्या साऱ्या समस्या स्वामी निवारण करतील. मुंबई आणि पुण्यामध्ये 6-6 लक्ष जप लिहून झाला आहे. 12 लक्ष जप करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि वर्षभरात ज्या व्यक्ती 12 लक्ष स्वामींचा जप लिहून वहीवर तयार ठेवतील त्यांना आयुष्यात मागे बघावं लागणार नाही, कुठलीही समस्या येणार नाही. याच्यापेक्षा सोपा जगात दुसरा उपाय नाही. म्हणून हा अत्यंत सोपा साधा उपाय आपणापर्यंत मांडलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यात सहभाग घ्या, अनुभव घ्या. एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून आपणाला शुभेच्छा देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम आमच्या भगिनी नंबर 1च्या गेटनं औदुंबराला वळसा घालून दरबारात पटकन येतील, वेळ वाचेल आणि मौनानं येतील. मुद्रा न करता हात जोडून पुन्हा आपल्या जागेवर बसतील. आणि पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं भगिनींचं आटोपल्यावर समाधी मठामार्गे औदुंबराला केवळ वळसा घालून परिक्रमा न करता दरबारात येतील. आपण काही क्षण कृपया मौन पाळावं आणि हे मौन, ही ऊर्जा आपण आपल्या घरी नेल्यावर त्याचे काय परिणाम होतात ते आपण कृपया बघावं. असोत पुनश्च आपणा सर्वांना प्रार्थना आपण करावी आणि स्वामींचं सेवेकरी व्हावं, दिव्यानं दिवा लावावा. महिन्याकाठी 10 सेवेकरी नवे आपण घडवावेत हे स्वामींना अभिप्रेत आहेत. म्हणून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.